शांते, ओ शांते, शांते. काय हो बापा येऊ राहिली ना, थांबा ना. काल एवढा ना आवाज करू राहिले, काल घेऊ राहिले आवाज. मी काय म्हणतो शांते, चाललो मी वावरात नाही. आता नाही बाई वावरात चालले का लगे तुम्ही? हो जातो ना वावरात नाही, ऊन होते मग. थांबा ना बापा, नारी करून तर जा. थांबा ना, बनूच राहिली ना प्रियंका. नाही नाही, मग ऊन होते हां, उन्हाच्या पहिले घरी येऊन जातो मग मी. आणि जर मी जेवायला घरी नाही आलो तर माझा डब्बा घेऊन येऊन जाशील वावरात नाही. आता नाही बाई नारी बी करून नाही चालले. मग भूक लागून जाते ना बापा. जेवणाच्या टायमापर्यंत का उपाशीच राहायचं का? नाही नाही, 4 तोस खाल्ले होते ना मी ना. चहा तोच ना, काय होते बापा, काम करायला लागते ना वावरात नाही. नाही नाही, उशीर उराला मग ऊन होते झाले. हां, ऊन तर पुरालं ना आता. काही थांबसान नका उन्हाचं एवढं वावरात नाही. उन्हाच्या पहिले येऊन जासान घरी. नाही नाही, आपली वावरातली खोपडी थंडीच राहते ना, थंडीच राहते. तू बी जेवण वावरात नाहीच घेऊन येशील, वावरात नाही जेवण करू. बरं बापा मग. चल ये तुम्ही. हो या या. मी काय म्हणालो होतो, पोरगा कधी उराला तर मुंबईहून? तो म्हणे बाई, काल रात्री बोलणं झालं त्यासोबत, नाही आज येतो म्हणे. लवकर ये ना म्हणा बाबा, मा येले उराले इकडे. घरचं दारचं सर मलाच पाहा लागते, वावरायचं मलाच पाहा लागते, ढोरा वाचायचं मलाच पाहा लागते. बाबाच्या येले उराले म्हणा. काय बापा, आपला पोरगा कधी जात नाही कुठं घुम्या फिरायला. आता गेला, त्याच्या दोस्तानं लय आग्रह केला तिले, म्हणून गेला तो. आता तुम्हाला तर माहिती आपला पोरगा जाते का? हो म्हणा, जात नाही आपला पोरगा. आता तर गेला घुम्या फिरायला, तर घुमून फिरू द्या ना त्याले. वय आहे त्याचं, तो घुमून फिरून नाही तर का आता आपण या वयात घुमता. नाही नाही, बरोबर आहे, तू बी आले पाहिजे थोडं घुमून फिरून. तुम्हाला तर माहिती आहे आपला पोरगा कुठं जात नाही, म्हणते बाबाची इले होती बाबाला सर करावं लागेल. तो तर जात नाही कुठं घुम्या फिरायला. हो ते काय म्हणा, मा पोराला माहिती कदर आहे. मग नाही तर काय. नाही तसं नाही म्हणलो मी. मग गेला तू घुम्या फिरायला तर चांगलंच झालं. कधी येत आहे विचारतो मी. तरी प्रियंकाला विचारतो मी, तिनं सकाळी फोन केला होता का त्याला, तर मी लावता फोन नव्हता लागला. बरं बरं, मग ये तुम्ही. आणि मी काय म्हणतो, पोरगा आला घरी एक फोन लावशील मला. आला म्हणून सांगून देशील. हो घरी आला की लावतो तुम्हाला फोन. नाही तर पोरगा आला नाही आला तर त्याला पाठवून देशील वावरात मी डब्बा घेऊन. हां, थकून थाकून येईन तो पोरगा, त्याला आराम करू देशील घरात, तू येशील डब्बा घेऊन. हो ना बापा, हो ना. मलाही माहिती आहे दूरचा प्रवास आहे, थकून टाकून येईन पोरगा. तर मी सीन वारत नाही डब्बा घेऊन. नाही त्याला म्हणशील तू मी वावरात बाबाचा डब्बा घेऊन जातो, तो पोरगा म्हणेन की राहू दे तू नको जाऊ, मीच जातो. तसाच आहे म्हणा तो. म्हणून त्याला सांगशील नको, गुपचूप येऊन जाशील डब्बा घेऊन, पोराला आराम करू देशील. हो हो ठीक आहे ठीक आहे. चल तुम्ही, मग ऊन होते. आणि तू बी उन्हाच्या पहिले डब्बा घेऊन जाशील. हो हो हो. कधी येणार आहे काय माहित नाही सूरज. प्रियंकाला माहित असेल, तिलाच विचारतो. प्रियंका, हे प्रियंका, बाई प्रियंका. आता आई काय आवाज दूर आला मला. हो हो आली आई आली, स्वयंपाक बनवू राहिली, थांबा. येव इकडे. हो हो आली आई आली, थांबा. हा आई बोला, कासाठी आवाज दूर आला होता? बाबा गेले का? हो बाई बाबा गेले, एवढ्या वेळ थांबतात का ते? गेले बाबा वावरात नाही बाई, नाश्ता गिस्ता काही केला नाही बाबानं. चहा तोच खाल्ले होते म्हणते ना, तुम्ही दिले ना चहा तोच? हो मी चहासोबत 2 तोस दिले होते बाबाले. पण 2 तोसमध्ये काय होते बाबा, वावरातली काम करायला लागते ना. हो वा, म्हणून म्हणतो लवकर बाबाचा डब्बा बनव, मी वावरात घेऊन जाईल. हो आई स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही आता बी घेऊन जाऊ शकता बाबाचा डब्बा वावरात. बाबांना एक बार म्हणायला तर पाहिजे होतं, विचारलं तर पाहिजे होतं एक बार बोलाले. की मी चाललो म्हणून वावरात बाबाला नाश्ताही दिला असता आणि डब्बाही घेऊन दिला असता त्याच्यासोबत. तुला माहिती आहे ते काही म्हणत नाहीत म्हणून. काही असतं तर मलाच म्हणतात ते, तुला काही नाही म्हणत. जर बाबाला काही लागलं की ना ते मलाच म्हणतात. हो किती वेळा म्हटलं बाबाले की काही लागलं तर मला मागत जा, आईले कायले त्रास देता. जाऊ दे बाई, तुझ्या सासऱ्याची गोष्ट सोड. मला सांग बरं, सूरज कधी उराला? सूरज जी का, ते येण्यातच आहेत ना, तिने फोन केला होता त्याला, तर बस येऊच राहिलो म्हणे. माय कधी येते बापा, ऊन ना म्हणा बापा. मग नाही नाही येऊच राहिले, ते येण्यातच असतील, कधी येऊ शकतात घरी. म्हणून तर मी पटापट स्वयंपाक आटपला. हो माय बाई, जेवण खाऊन करीन, तो आल्यावर आराम करीन. दूरचा प्रवास होता माय बाई. हो हो कधी येते काय माहिती पोरगा बी. आई येण्यातच आहेत ते, येतीनच आता. कधीच मा पोरगा कुठं घुम्या फिरायला नाही गेला बाई ना. आता पहिल्यांदा गेला मा पोरगा. ते बी दोस्त आहे सोबत. असं नाही की पायकुल कुठं घुम्या फिरायला घेऊन जाऊ दे का काही. आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना, मी तेव्हा ताईला म्हटलं सरे लोक नवीन नवीन लग्न झालं तर घुम्या फिरायला जातात, मला घेऊन चला ना म्हटलं. कुठं मला काय म्हणत होते माहीत आहे का? मला आवडत नाही कुठं बाहेर घुम्या फिरायला जाणं. मला घेऊन नव्हते गेले ते, आणि लगे आता दोस्त ताईसोबत कसे गेले असं आहेत मग ते. आता येऊ द्या ना ताईले, पान कसं भांडण करतो त्याच्यासोबत. तुम्ही दोघं नवरा बायको आहे बापा, तुम्ही तुमचं पाहून घ्या. मला काही याच्यात फसू नका बापा. तुम्हाला काय म्हणायचं आहे काय बोलायचं आहे तुम्ही तुमचं पाहत बसा बापा. तुम्ही दोघं नवरा बायको आहे, तुमच्या मनात मला काही पाडू नका. हो आता फक्त आता त्याला काही नको बोलशील. आता तो थकून येईन प्रवासातून, तर आता नको त्याला काही बोलशील. नंतर बोलशील काय बोलायचं आहे तुला तर. हो आता ठीक आहे, कधी येते काय माहित बाई. आई प्रियंका. घ्या आता, त्याचं नाव घेतलं आणि तेच आले. आला का नाही रे सूरज? हो आई आले, पाय तुमच्या मागं. बापा रे आला का रे सूरज? आता आम्ही दोघी तुझ्याच घरात बोलत होतो. एवढा उशीर बापा? तू तर म्हणे सकाळीच येतो म्हणे 6 वाजता. अहो आई आता काय सांगू तुले, लवकरच येणार होतो मी. आपल्या गावाच्या इकडे यासाठी ज्या ॲटोत बसलो होतो ना, तो ॲटोच म्हणतात मी पंक्चर झाला. मग तिथं टाइमपास होऊन गेला. मग म्हणतात मीच माझ्या दोस्त दिसला मला, तर त्याच्या बाईकवर आलो. बरं बापा, नवीन बॅग घेतली का लगे तुम्ही ना? अरे हे का, मी ना नाही घेतली, हे माझ्या दोस्ताने घेऊन दिली मला.
मग ते जुनी बॅग रे बापा. अहो आई, त्या जुन्या बॅगचे दोन्ही कसे तुटले होते. त्याच्यातनी भार जास्त झाला आणि तो मग मी अशी उचलली ते बॅग, तर त्याच्यावाले कसेच तुटून गेले. तो म्हणे आता ही जुनी बॅग काय वापरतं, तुला नवीन धुवून देतो म्हणे. महाग अशी ना. हो आहे, थोडी महाग आहे. हो का, मग पैसे द्या लागेल का दोस्ताले. हो, तो मागे तर नाही मला, पण द्या लागेल त्याला. आणि तो म्हणे काही घाई नाही म्हणे पैसे द्यायची, थोडे थोडे करून बी दिले तर चालते म्हणे. नाही रे बापा, द्या लागेल ना. महागाची दिसू राहिली ना बॅग मध्ये. का फक्त बॅगच आणली का आमच्यासाठी बी काही आणलं. आणलं ना, तुम्ही दोघं सासूनासाठी बी गिफ्ट आणलं. नाही बाई व, काय आणलं बा. आणलं दोघीले सारखं गिफ्ट आणलं. कोणाला राग नाही कोणाला काही नाही, सारखं गिफ्ट आणलं दोघीले. आता नाही बाई व, मला काय गिफ्ट आणलं रे. त्या बायकोला आणता, आता पोराला आणता, बस झालं. मला काय काय पाहिजे. नाही आई, मी प्रियंकाला आणि तुला नाही आणि असं होणार का? नाही नाही, दोघीले आणलं, सारखंच आणलं. काय सांगतास फक्त का दाखवता बी. हो दाखवतो ना, दाखवतो थांब. आई आणि प्रियंका दोघी खुश होतील. दाखवा ना बापा, लवकर दाखवा ना. हो दाखवतो थांब. काय आहे रे बापा हे. आई, हे ड्रेस आहे, दोघी सासूनासाठी ड्रेस आणले मी ना. बापा बापा बापा, ड्रेस आणला का रे बापा. तुझ्या बायकोला आणता ड्रेस, मला काय आणला. या वयात मी का ड्रेस घालीन बापा. मागावर कोणता चांगला दिसेल या वयात मी ड्रेस. काही नाही, चांगला दिसते, हे घे ड्रेस घे. बापा तुझ्या बायकोला दे बापा. मला नाही पाहिजे. मागावर या वयात मी चांगलं बी दिसेल का रे बापा. लोक म्हणतील बापा काय घातलंय सोंगा चढून. बापा मी साडीतच बरी आहे, मी नाही घालत ड्रेस. अरे आई, घालून तर काय चांगला दिसते ना, अंगावर बी चांगला दिसते. नाही बापा, दोन्ही ड्रेस त्या बायकोला देतो. नाही, प्रियंकाला नाही, तामापाचे आणलेले आहे. काही नाही, तशी लाई मशीनवालीच्या घेऊन जाते ते आणि लहान करून आणते. तसंही तिला जायचं आहे तिचे ब्लाऊज टाकाले. मग जाईन त्या टेलरिंग जोड आणि करून आणीन लहान. नाही त्यासाठी आणला, तूच घालशील. प्रियंकासाठी बी आणला ना, असं आहे का? प्रियंकासाठी नाही आणला फक्त त्यासाठी आणला, प्रियंकासाठी बी आणला मी ना. पण तुझ्यासाठी अलग आणला, माझी इच्छेने आणला, माझी खुशी आहे. नाही घाल, तू घाल. अरे बापा, या वयात नाही चांगलं दिसते का रे. चांगलं दिसते का सूरज. काही लोक हसतील ना, मला हसतील. ऐक, घे बरं घे. आता माय बाई व, मला देऊन दिला या पोरान ड्रेस. उद्या बरं आता कसा आहे तर माय बाई व, मस्त आहे ड्रेस. कलर बी मस्त आहे. बापा या वयात नाही मला ड्रेस घालणं शोभते का रे. हसतील ना गावातल्या बाया, मला हसतील ना. आता कोण कायला हसन. कायला हसन कोणी. कोणाला काय करायचं आहे आपली मर्जी आहे. आपल्याला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते आपली मर्जी असते. कोणाची का जबरदस्ती आहे का आपल्यावर. तुम्हाला काय घालायचं आहे काय नाही घालायचं आहे, साडी घालायची आहे, ड्रेस घालायचा आहे, गाऊन घालायचा आहे, हे तुमची मर्जी आहे. तुम्हाला कोणी काही म्हणू नाही शकत. जेव्हा तुमच्या पोरानंच तुमच्यासाठी ड्रेस आणला घालाले तर कोणाची काय अवकात आहे काही म्हणायची. तुमचा पोरगा म्हणत आहे घाल, तुमची सून म्हणत आहे घाल. आणि लोकांचं काय ऐका लागते. काय करावं लागते आपल्याला लोकांचं. आपण आपल्या मर्जीच मारे का. आणि कायला ऐकायचं कोणी कोणाचं. आपण कोणाची इथे खाली जा लागते का. हो आई, प्रियंका बरोबर बोलत आहे. लोकांची काळजी नको करू तू, लोकांचं कामच आहे बोलणं. तू घाल ड्रेस घाल. प्रियंका, आणि जा तुम्ही दोघी जणी आणि चेंज करून या बरं, आणि ड्रेस घालून या, पाहू द्या मला कसं दिसते तर. आताच का रे बापा. नाही आताच घालून ये. हो ठीक आहे, चला आता चला आपण घालून पाहू. नाही ऐकून नाही राहिली हो प्रियंका तू बी. मी नाही ऐकेन. चला लोक चला. आई, घालून पाहिजे ना प्लीज. बरं बापा, आता तू म्हणून राहिला तर. आई बी ना लय लोकांचा विचार करत राहते, लोक काय म्हणतील ना काय नाही तर. बापा सूरज, तू म्हटलं म्हणून ड्रेस घालून पाहिला बापा मी जिंदगीत पहिल्यांदा. तू दिसू राहिली बापा, मी सोंगाचं ढोंग तर नाही दिसू राहिली. आई खरं सांगतो, तू खूप सुंदर दिसू राहिली. मी तर म्हणतो तू प्रियंकापेक्षा बी सुंदर दिसू राहिली. बाकी चांगला दिसू राहिला अंगावर ड्रेस. हो आई, तुम्ही खूप सुंदर दिसू राहिल्या. मला तुम्हापेक्षा तुमचा ड्रेस आवडला. मस्त दिसू राहिला तुमचा ड्रेस. खरं का प्रियंका, चांगली दिसू राहिली का मी. खूप सुंदर दिसू राहिल्या. जरा आशात जाऊन पहा तुम्ही स्वतःले, बाकी चांगल्या दिसू राहिल्या. मला आशात पाहायची काय गरज आहे ना बी. तुम्ही दोघं आहे ना, तुम्ही दोघंच माझ्या आरसा आहे. तुम्ही म्हणून राहिल्या मी चांगली दिसू राहिली म्हणजे मी चांगली दिसत असन. हो आता खरं चांगल्या दिसू राहिल्या. मी काय म्हणतो आता, तुम्ही थोड्या बाहेर जाऊन पहा लोक काय म्हणतील तुम्हाला किती सुंदर दिसू राहिल्या. आता मी काय म्हणून राहिली, दोघी सोबतच जाऊ. तसंही तुला टेलरिंग जोड जायचं आहे ना, ते ब्लाऊज टाकाले. हो तर चाल मग, मी येतो त्यासोबत. तसंही मला बाबाचा डब्बा घेऊन जायचा आहे वावरात. नाही थोडंसं बाबाला बी झटका देतो मी. पहिले दाखवतो मी न ड्रेस घातला म्हणून. हो आता लवकर तू सूरजला जेव्हा खावायला दे. सूरज जेवण खाऊन करीन, तो आराम करीन, आपण जाऊ. तू टेलरिंग जोड जाय, ते ब्लाऊज शिवायला टाकाले आणि मी वावरात डब्बा घेऊन जातो बाबाले. दोघी सासूना ड्रेस घालून सोबतच जाऊ गावात. नाही हे झाली ना गोष्ट आता. चाल मग लवकर देऊन ते जेवाले सूरजले. हो आता तुम्हाला माहित आहे का त्या सुशिलाबाईची सून घर सोडून चालली गेली माय बाई. आता माय बाई हो का. खरंच का. हो माय बाई, मी बी ऐकलं होतं. मला तर खोटंच वाटलं होतं. काही खोटं गिटं नाही वा, खरंच चालली गेली ते घर सोडून. आणि तुम्हाला माहित आहे का, एकटी नाही गेली, स्वतः गेली तर गेली आणि आपल्या नवऱ्याला घेऊन गेली. माय बाई खरंच का. मग नाही तर काय, आजकालच्या पोरीचं काही सांगता येते का मग. आजकालच्या पोरी आहे का आपल्यासारखं आहेत का त्या. तसं बी सुशिलाबाईनं डोक्यावर चढवून ठेवली होती आपली सून, नाही का. हा ना सुभद्राबाई, आपण पाहिलं होतं ना. मग नाही तर काय, नाही आपणच काय पाहिलं, माय पुऱ्या गावानं पाहिलं. मारे पुऱ्या गावात नाही ड्रेस घालून घुमे तर कधी गाऊन घालून घुमे. शोभते का सून राहिले. कोणाची गोष्ट चालली आहे माय, कोणाला काय नाही शोभत. माय बाई रंजना, येऊ इकडे मा पोरगीला सांगा. माय बाई मा पोरगीला सांगा काय झालं तर. माय पोरगी बी आपल्या सुनील डोक्यावर चढवते. इकडे रंजे इकडे.
काय झालं आई आता? ये ना इकडे बाया काय गोष्ट करू ऐक ना ये ना. हां, काय झालं? अगं ते सुशीला पाहिजे काय तिची सून घर सोडून चालली गेली म्हणते आणि मग आपल्या नवऱ्याला सोबत घेऊन चालली गेली. आता पडली माई एकटी. आता मायबाई होती सुशुलाबाईची सून का व? ते तर लय चांगली होती मायबाई. कायची सादरी व कायची साधारण गिद्री हो माय बाई. काय ना काय केलं तिनं तर चालली गेली ना घर सोडून आणि सोबत लगे आपल्या नवऱ्याला घेऊन गेली. पहिली बुडी एकटी घरात नाही. म्हणून तुला म्हणतो जास्त सुनील डोक्यात नको घेत जाऊ. जसं सुनील म्हटलं तसं नको करत जाऊ. काबूमध्ये ठेवत जा सुनीले. अहो आई, दुसऱ्याच्या घरातली गोष्ट आपल्या घरात काय लावू राहिली? आज तिच्यावर बारी आहे उद्या तावर येईन. पायशी नाही बाई सांभाळून काय लिहो माय रंजनाबाई काय बारी येईन तशी. रंजनाबाईची सून लय चांगली आहे कंचन. हो बाई दुरूनच डोंगर चांगला दिसते. एक बार आमच्या घरात येऊन पाय ज्याचं त्यालाच माहीत असते. पण इथं गोष्ट कोणाची चालू माष्ट कोणाची चालू काय रे त्या कंचनचं नाव घेऊ राहिले. आणि तशी बी सुशीलाबाईची सून बी चांगली होती. सुशीलाबाईसले त्रास देत होती. हां हिले लय माहिती आहे सुनीले लय माहीत आहे. हिची दोस्तीनच होती ना ते. नाही माझी दोस्तीन तर नव्हती पण जाता येता बोलत होतो आम्ही एकमेकीसोबत. मला माहीत नाही राहत गावातल्या गोष्टी पण सुनील सगळ्या माहीत राहतात. फक्त माहीत आहे त्या ते बोलत होती माझ्यासोबत तर. नाही बाई आत्या मी चालली बापा वापस. नाही बाई प्रियंका तू काय चालली वापस? काही जायची गरज नाही. आत्या पानं गावातल्या किती साऱ्या बाया आहेत. त्या बी चुगल्यास करत आहे कोणाच्या तरी सुनीच्या बाऱ्या. मला अशा पाहतीन तर तुमच्या बी चुगल्या करतील. मला ड्रेसमध्ये पाहतीन तर करू दे ना करू दे ना चुगल्या. त्याचं कामच आहे चुगल्या करणं. करू दे चुगल्या. मला काही फरक नाही पडत. तू नुसतं म्हटलं होतं आपल्याला कोणाच्या घरी खायला जायचं आहे. मला तर मोठी ज्ञान देऊ राहिली होती. आपली मर्जी असते आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही. आपण कोणाचं ऐकायला नाही पाहिजे नसं तसं. आपली मर्जी आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही. तर लोकांना काय भ्या लागते. लोकांना आणून दिले का आपल्याला ड्रेस घालायला. आपल्या घरचे लोक आपल्याला काही म्हणत नाही तर लोकांचं काय काही भ्याची गरज नाही कोणाला. मी आऊन तासोबत तू एकटीन ड्रेस घालायला का मी नाही घालायला आहे ना. थांब तू आता पाय यायला कसा झटका देतो. काय झालं ना बाई कायची मीटिंग आहे. काय नाही बाई काय घातलं बाप्पा शांती ना सोंगा चढू. बाबा शांताबाई काय झालं नाही. मागं पलटून पाहतं जाई जरा शांताबाईले. काय झालं नाही बाई. मागं पलटून पाहतं खरी शांताबाईले काय सोंगा चढून दिसू राहिली तर. मायबाई व बाई काय घातलं बाबा हे? कशा दिसू राहिल्या तुम्ही? नाही शांते शोभते का नाही या वयात नाही ड्रेस आणि ड्रेस घालणं. काऊन काय झालं असं कुठं लिहिलं की या वयात ड्रेस नाही घालू शकत म्हणून. जसं आपण साडी घालतो तसं ड्रेस आहे. पण बाई हे या वयातने असं शोभत नाही ना बापा. तुम्ही घातला तुमच्या सुनीली घालायला लावला. नाही बाई व दोघी सासू नाही ना ड्रेस घातला मस्त दिसू राहिल्या. शांत काकू मॅचिंग सासूनीनं सारखा ड्रेस घातला. हो माय बाई मग पोरका घेऊन आला ना मुंबईहून आमच्यासाठी हा ड्रेस. मग पोरका घेऊन आला. नाही पोरका घेऊन आला तर काय झालं. हिनं का घालूनच घ्यायला पाहिजे का. हे असं बायकोचं काम आहे मग. हिचं पाहून दुसऱ्याच्या सुनानी बैकतीन का बैकतीन नाही का. पण बाई असं काय बाप्पा चांगलं नाही वाटत. हो बाई रंजना मला नको सांगू काय चांगलं वाटते काय चांगलं नाही वाटत. तर मला तर चांगलं वाटत आहे ना. मला घालायचं आहे मी घातला. मला चांगलं वाटत आहे मला लोकांचं काही घेणं नाही आहे. मी लोकांसाठी थोडा घातला मी माझ्यासाठी घातला. मला चांगला वाटला पाहिजे. मी स्वतःला सुंदर दिसू राहिली मी स्वतःला चांगलं दिसू राहिली तर मला लोकांचं काय घेणं नाही. लोकाईले माझ्या अंगावर ड्रेस घातलेला चांगला दिसो का ना दिसो मला काही घेणं नाही आहे. मला तर चांगला दिसत आहे ना. मी तर स्वतःला चांगली दिसत आहो ना बस मी स्वतःसाठी घातलेला आहे. लोक काय म्हणतील बाई. लोक काय म्हणतील ड्रेस घातला असं म्हणतील. काय म्हणतील लोक आणि लोकांना काय करायला लागते. मी ड्रेस घालो साडी घालो जीन पॅन्ट घालो माई मर्जी. लोकांना काय करायला लागते माई मर्जी आहे. मला जसं राहायचं आहे मी तशी राहीन. मला जे घालायचं आहे ते मी घालीन. कोण आहे मला म्हणणार कोण आहे मा मालक. मी मा मर्जीची मालिका माई मर्जी मी काही बी करीन. मा पोरगा मला काही म्हणत नाही मा नवरा मला काही म्हणत नाही माई सून काही म्हणत नाही. हे लोक कोण आहेत मला काही म्हणणार आहे. लोकांचं कामच आहे म्हणणं. मला काही लोकांचं ध्यान देत नाही. मी लोकांच्या गोष्टीवर काही ध्यान देत नाही. आपण आपल्यामध्ये राहा आपल्याला जे चांगलं वाटते ते करा. जिंदगीचा काय भरोसा आहे माहिती. जोपर्यंत जिंदगी आहे तोपर्यंत आपली जे इच्छा आहे ते करा. आपल्या पुऱ्या इच्छा पुरा करून घ्या. लोकांच्या गोष्टीवर काय ध्यान द्यायला लागते. लोकांचं कामच आहे. हिनं असं केलं तिनं तसं केलं. हिच्या घरात तसं झालं तिच्या घरात तसं झालं. आज हिच्या घरात भांडण झालं काल तिच्या घरात भांडण झालं. हिची सून इथं गेली तिची सून तिथं गेली. हिच्या सुनीने हे घातलं तिच्या सुनीने ते घातलं. आज सून सासूले बोलली सासू सुनेले बोलली. लोकांच्या भीताईले कानं लावू लोकांचं काम आहे ऐकणं लोकांच्या घरातलं. आणि लोकांले नाव ठेवणं हेही लोकांचं काम आहे. आपलं काम काय आहे माहिती आहे का तुले. सगळ्यात पहिलं आपलं काम आहे लोकांच्या गोष्टीवर लक्ष न देणे. लोकांचं काय आहे लोक तर बोलणारच आहे. लोक तर नाव ठेवणारच आहे. पहिले तर लोकांच्या गोष्टीच्या इकडे लक्ष नका देऊ. आपल्या मनात जे आहे ते करा. आपली इच्छा नका मारू. पहिले तर आपली इच्छा पुरी करा. लोक काय लोक तर खराबच म्हणतात व लोक खराबच म्हणतात. किती लोकांचं चांगलं करा लोकांना किती चांगलं म्हणा तरी लोक खराबच म्हणतात. कधी चांगलं म्हणतात माहिती आहे का ते. माय लय चांगला होता व लय चांगला होता. म्हणून आपल्याला देवानं जिंदगी दिलेली आहे ते जिंदगी आपल्या हिशोबानं जगा. आपल्या इच्छा पुऱ्या करा. कोणाचं खराब करू नका. कोणाला त्रास देऊ नका. कोणाच्या बऱ्यात वाईट सोचू नका. ज्याला गरज आहे त्याची मदत करा. हे काम आपण करायला पाहिजे. आणि सगळ्यात मेन आपली इच्छा मारू नका. जे आपल्या मनात आहे ते करा. लोकांचं काय आहे. माझी इच्छा होती मी ड्रेस घालायला पाहिजे. मला ड्रेस घालायचा होता मा पोरानं मला आणून दिला मी घातला. त्याच्यात मी कोणाला काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. नाही बाई शांती मस्त लेक्चर देते मस्त देते लेक्चर. काकू एकदम बरोबर बोलल्या तुम्ही. मी आहो तुमच्या ऐकून. शांता काकू तुम्ही तुमची सून मस्त दिसू राहिल्या ड्रेसमध्ये. मस्त ड्रेस आहे तुमचा चांगला दिसू राहिला सुंदर दिसू राहिल्या.
गीता माहीत आहे मला, माहीत आहे मी सुंदर दिसू राहिली म्हणून. नाही शांती तर कोणाचं ऐकतच नाही बाप्पा. बरोबर बोलले आई, मी कोणाचं ऐकत नाही आणि मी ऐकणार बी नाही, कारण की मला माहीत आहे मी काही गलत नाही करत आहे. आता चला आपण, आपल्याला काम आहे. हो बाई येतो आम्ही. हां आम्हाला काम आहे थोडं. चल प्रियंका. हो आता चला. नाही शांती तर कोणाचं ऐकत बी नाही बाप्पा. काय जे ऐकणार शांताबाई? तिच्या पोरानं तिच्यासाठी ड्रेस आणला, तिनं घातला, तिला चांगला वाटत आहे, तिच्या पोराला चांगला वाटत आहे, तिचा नवरा काही म्हणत नाही आहे, तर आपण कोणा म्हणणार? बरोबर बोलल्या राहतात ताई तुम्ही. हा ना शांता काकू किती चांगल्या आहे, आपल्या सुनीला किती चांगल्या पाहतात त्या. आणि एक नाही सासूपा. राहू दे हो माय बाई, राहू दे, शिल्लक नको बोलू. ताईचं पाहू त्याच्यासारखं शिकू नको. चल घरी, लय काम आहे बाकी आपले. मी काय म्हणून राहिली? काहीच तर म्हणून राहिली, फक्त म्हणून राहिली शांता काकू किती चांगली आहे. हो माहीत आहे काय म्हणून राहिली आणि कुणाला म्हणून राहिली तर. चल घरी, लय कामं बाकी आपले. हो चला. पाहो बाय हो, हे सुनवाईले बैकवाचे कामं करू राहिली म्हटलं शांती. सुनवाईले बैकू राहिली. काय ले बैकू राहिली सुनवाईले शांताबाई? त्या दोघी सासू यायची मर्जी, त्याला जे करायचं आहे त्या करतील ते, आपण कोणावर येईल म्हणणार? हो नाही बाई, आपल्याला काय करावं लागते? ते ड्रेस घालो का जीन पॅन्ट घालो, आपल्याला काय घेऊन देणं? आपल्याला काय त्यानं पैसे मागितले, आम्हाला पैसे द्या बाप्पा, आम्ही ड्रेस आणतो आणि आम्हाला घालायचा आहे. त्याची मर्जी, त्याच्या पैशानं त्यानं ड्रेस आणला, त्यानं घातला, त्याला चांगला वाटला, हां त्याला पसंत आहे ड्रेस घालणं, आपापली मर्जी असते. उद्या का मी ड्रेस घालणं चालू करीन तर मला काय बोल सांगा तुम्ही? नाही हो सुभद्राबाई, तू गोष्ट आलं काय? रंजना चाल बरं घरी, त्यासोबत बोलायचं आहे. हो आई चाल घरी. बाई मोठायचा कोकड्या माय बाई. हां पण काही म्हणा, शांताबाई दिसू राहिली होती सुंदर. हां मस्त दिसू राहिला तिच्या अंगावर ड्रेस. हो सुभद्राबाई, शांताबाईच्या अंगावर ड्रेस मस्त दिसू राहिला होता. मी आणतो माझ्यासाठी 2 ड्रेस. हे साडीमध्ये काही कामं सुचत नाही हो बाई, काही कामं नाही सुचत. त्या दिवशी तर पडता राहिली बाई मी खाली. हो माय बाई, कधी साडी घालायला पाहिजे, कधी ड्रेस घालायला पाहिजे. तू आणशील ना त्यासाठी, तर माझ्यासाठी बी 2 आणून घेशील, मी देईन पैसे तुले. या सुभद्राबाईसाठी तर काही आणायला नाही पुरत, पैसे देईन म्हणते आणि काही पैसे देत नाही. नाही हो मी नाही आणेन, यायला सांगेन ना मी आणायचे, ते घेऊन येतील माझ्यासाठी. असं संदीपला सांगशील का? हो त्याईलेच सांगेन मी, ते घेऊन येतील. जाऊ दे माय बाई, मी बी यायला सांगेन घरच्या ते घेऊन येतील माझ्यासाठी. चल माय बाई जातो घरी, लय कामं राहिलेले आहे. हो माय बाई मी जातो, मला कामं करायचे आहे. चला बापा, लय टाइमपास झाला आज, कामं राहून गेले घरी. हो माय बाई कामं पुरे तसेच पडलेले आहे. चला मग.